आमदार सौ शशिकला झोले यांच्याकडून बोरगावचा चौफेर विकास, शांतीसागर बँक संचालक जितू पाटील। कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निप्पाणीच्या लोकप्रिय आमदार शशिकला अण्णासाहेब झोले वहिनी व बेळगाव बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब झोले यांनी शासन दरबारी विकास कामाचा पाठपुरावा करून बोरगाव इथं कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून शहराचा सर्वांगीण विकास केला आहे, असं मत येथील आचार्य श्री 108 शांतीसागर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बोरगावचे संचालक जितू भोजे पाटील यांनी व्यक्त केलं। ते आज आमदार फंडातील देवराज अर्स निगम मधील मंजूर बोरवेल शुभारंभ प्रसंगी बोलत होते। पुढे बोलताना जितू पाटील म्हणाले की शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे। ही बाब झोले वहिनींनी लक्षात घेऊन बोरगाव इथं पांदन रस्ता व गंगा कल्याण योजनेअंतर्गत शेकडो बोरवेल मंजूर करून बोरगाव शेती परिसर नंदनवन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कर्नाटक सरकारच्या देवराझर्स निगम अंतर्गत ओबीसी ए मधील शेतकरी विजय माळू गावडे व शेसू ऐदमाळे यांना बोरवेलसाठी प्रत्येकी 3,25,000 रुपये मंजूर झाले आहेत। आजवर वहिनीनं विकास कामात राजकारण न करता बोरगावचा सर्वांगीण विकास केला आहे, असंही शेवटी पाटील यांनी सांगितले। यावेळी शिद्राई देवस्थान व बिरोबा देवस्थानचे पुजारी ओंकार बाबू पुजारी यांनी बोरवेल मशीनचं विधिवत पूजन करून श्रीफळ वाढवले। बोरगाव येथील बिरेश्वर शाखेचे चेअरमन माजी नगरसेवक अजित तेरदाळे, जितू पाटील, संचालक महादेव ऐडमाळे, भरत कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बोरवेल कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना बोरगाव बिरेश्वर शाखेचे चेअरमन अजित तेरदाळे म्हणाले की आमदार शशिकला झोले यांनी गट तट राजकारण न करता विकासात्मक धोरण डोळ्यासमोर ठेवल्यानं आज निप्पाणीनंतर बोरगाव इथं भरपूर विकास निधी आणून परिसर नंदनवन करण्याचा प्रयत्न केला आहे। सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून वहिनीनं शाश्वत कोट्यवधींची कामं आज बोरगावात केली आहेत। यावेळी अजित तेरदाळे, महादेव ऐदमाळे, जितू पाटील, भरत कांबळे, अजित कांबळे, विजय माळू गावडे, संदीप चिपरे, बिरेश गावडे, विठ्ठल माळगे, माळू गावडे, नागेश गावडे, माळू माळगे सह लाभार्थी व शेतकरी बांधव उपस्थित होते। आपले जिल्ह्याचे नेते आमचे आधारस्तंभ डीसीसी बँकेचे अध्यक्ष झोल्यांना व निप्पाणी भागाचे लोकप्रिय आमदार जिल्हेवेनी यांच्या विशेष प्रयत्नातून बोरवेलचं आज ओपनिंग झालेलं आहे। त्यामुळे त्यांचं मी सर्वप्रथम सगळ्या कार्यकर्ते नागरिकांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून असंच जास्तीत जास्त बोरवेल त्यांच्या हातून मंजूर होऊन असं शेतकऱ्याची उन्नती होऊन दे हीच शिद्रायचरणी आम्ही चरण प्रार्थना करतो। आज आमच्या निप्पाणी भागच्या लोकप्रिय आमदार झोल्लेवहिनी व डीसीसी बँकेचे अध्यक्ष झोल्यांना यांच्या प्रयत्नातून ओबीसी देवराजर्स या फंडातून विजय गावडे यांना बोरवेल मंजूर झालेलं आहे। त्यामुळे त्याबद्दल त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो व असंच जास्तीत जास्त बोरवेल बोरगावला येऊन देत ही सिद्धराचरणी आहे। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे।